अध्यक्ष महोदय, हा जर कायदा नाही केला तुम्ही आणि ही झाडांची कत्तल अशीच चालू राहिली तर पुढची पिढी तुम्हाला आणि मला माफ करणार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शहरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विषयावरचा हा प्रस्ताव, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय SRAची योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आणि अनेक गरिबांना स्वतःचं घरकुल मिळालं, अनेकांना पुढच्या काळात मिळेल. पण हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय, SRAची योजना पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या ज्यांचा हातावर पोट आहे, कष्टकरी आहेत, त्यांना मात्र जे अडचणींना सामोरं जायला लागतंय त्याच्यावरती कधीच चर्चा होत नाही. आपण कायदे केले, कशी बिल्डिंग बांधावी, काय करावी, पण ह्या उंच इमारती बांधल्यानंतर त्या बैठ्या घरात राहणाऱ्या लोकांना 10व्या 11व्या 14व्या मजल्यावर घर मिळायला लागलं आणि मग जर कधी लाईट गेली, लिफ्ट बंद पडली, मोटर नाही चालली तर फार अडचणी होतात. त्यामुळं माझी आपल्यामार्फत शासनाला मागणी आहे की या SRAच्या नियमावलीमध्ये शोधन करणार का आणि SRAची बिल्डिंग ही ग्रीन बिल्डिंग बांधली गेली पाहिजे. त्याच्यावर रूफटॉप सोलर लावून ज्या कॉमन ॲम्युनिटी आहेत, लिफ्ट आहेत, त्याच्यामध्ये पाण्याच्या मोटर आहेत, या सगळ्याच्या सगळ्या त्या सोलरवर घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्याला बॅटरी बॅकअप दिला पाहिजे. हे जर झालं, हे जर नियमात आलं तर खऱ्या अर्थानं त्या झोपडपट्टीवासियांना न्याय दिल्यासारखं होईल. त्यामुळं मी आज आपल्यामार्फत मंत्री महोदयांकडे शासनाकडे ही मागणी करतो की आपण या नियमावलीमध्ये या दुरुस्त्या कराव्यात आणि त्या गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, कारण त्यांना कष्टाचे पैसे या लाईटच्या बिलामध्ये घालवणं फारसं जमत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीचे कायदे आणि नियम आणले. बांधकाम विकास नियमावलीच्या अंतर्गत UDCPRच्या अंतर्गत आपण सर्व ठिकाणी मुंबई वगळता बाकी महाराष्ट्राला तो लागू केला आणि एकसारखा FSI सगळ्यांना दिला, म्हणजे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही. पण हे होत असताना मात्र एका गोष्टीकडे आपण त्याच्यात दुरुस्ती करायचं राहून गेलं. टाउनशिप पॉलिसी, भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील, एकत्र आल्यानंतर 100 एकराची जर जमीन त्यांनी एकत्र केली आणि त्यांनी तिथं डेव्हलपमेंट करायची ठरवली तर चांगली डेव्हलपमेंट कशी होऊ शकते हे माझ्या मतदारसंघात जर तुम्ही ॲमेनॉरा जर उदाहरण पाहिलं तर शेतकऱ्यांनी तयार केलेली टाउनशिप त्या ठिकाणी उभी आहे. पण त्या ठिकाणी FSI देताना मात्र त्याला UDCPR मंत्री महोदय लावला गेलेला नाही. हे नुकसान त्या भूमिपुत्रांचं आणि त्या शेतकऱ्यांचं आहे. शेजारी बिल्डिंग बांधतोय बिल्डर, त्याला 4 FSI मिळतोय आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र कमी मिळतोय. त्याच्यामुळे ही दुही आहे, ही तफावत आहे. एका राज्यामध्ये प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी आग्रही मागणी आहे की यामध्ये सुद्धा कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे आणि UDCPR हा टाउनशिप पॉलिसीला सुद्धा लावला गेला पाहिजे, अशी मागणी आपल्या वतीनं मी सरकारकडे करतोय. आणि शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून त्यांच्या हक्काची जमीन आहे त्याच्यातून त्यांना डेव्हलपमेंटमधून 4 पैसे मिळावेत, त्यांच्या मुलाबाळांचं जीवन सुखी व्हावं, याच्यासाठी हे सरकारने आवश्यक केलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये माझ्या आधीच्याही सगळ्या पुणे शहराच्या आमदारांनी त्याचा उहापोह केला. पाऊस पडला रे पडला की सगळं शहर तुंबून जातं. बाकीच्याही महाराष्ट्रात होत असेल पण मी एस्पेशली पुण्याचं बोलतोय. अध्यक्ष महोदय, का होतंय असं? किती नाले बुजवले, किती नाले वळवले, कुणासाठी वळवले, कुणी परवानग्या दिल्या? सर्वसामान्यांच्या झोपडीत पाणी घुसतंय, तिथल्या नाल्याला सीमा भिंत बांधायला कुणालाही वेळ नाही, त्याच्याकडे बघायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. पण धनदांडग्याची जर जमीन असेल आणि त्याच्यावर त्याला पंचतारांकित आलिशान इमारत उभी करायची असेल तर तिथला नाला मात्र मंत्री महोदय ताबडतोब वळवला जातो. कोण अधिकार देतो या? कोणच्या अधिकारी असं करतात? का नाले वळवले जातात? याच्या मागे कुठं नक्की पाणी मुरतं, कारण ते कुठंतरी मुरतं म्हणून गरिबाच्या घरात शिरतं. पाणी यांच्याकडं कुठंतरी मुरतं म्हणून माझ्या गरीब मतदाराच्या घरामध्ये ते शिरतं मंत्री महोदय.
त्यामुळे याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि या सगळ्याची एकदा चौकशी करा ना. गेल्या 20-25 वर्षामध्ये जेव्हापासून पुण्याची डेव्हलपमेंट व्हायला लागली तेव्हापासून किती नाले बुजवले गेले, किती नाले वळवले गेले आणि कुठल्या विकसकाच्या घेतलेल्या इमारतीचे नाले वळवले गेले आणि त्याला कुणी कुणी परवानग्या दिल्या, या सगळ्याची एकदा चौकशी झाली पाहिजे अशी माझी आपल्यापुढे आग्रही मागणी आहे. नाल्यावरती बिल्डिंग झाल्या तो तर वेगळा प्रश्न आहे, पण ते एकदा बाहेर निघालं की सगळंच कळेल. अध्यक्ष महोदय, याच्यात पर्यावरणाचा सुद्धा विषय घेतलाय. पुणे शहर हे पूर्वी अतिशय थंड शहर होतं. पुणे शहरामध्ये फॅन लावला तरी पुणेकरांना अगदी निवांत वाटायचं. पण आता त्या पुणे शहराचा झाडांची सर्रास कत्तल सुरू झाली. ग्रीन कव्हर निघून गेलंय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. शेवट आपल्या शहरावर आपलं प्रेम पाहिजे ना. आमचे अधिकारी काय करतायत? पुणे शहराचं ग्रीन कव्हर कमी होत आहे आणि आम्ही काय करत होतो मधल्या काळामध्ये, विदेशी जातीची झाडं लावली आणि सगळ्या पुणे शहराची वाट लावली. आमच्यावर नामुष्की आली की ती सगळी झाडं काढून टाका आणि आता देशी झाडं लावा. पण याच्यामध्ये कुठेतरी डेव्हलपमेंट प्लॅन करताना आपण जसं म्हणतो की बाबा एवढं हे पाहिजे, एवढं ते पाहिजे, एवढा बिल्डिंगला FSI पाहिजे, कधीतरी आपण पर्यावरणाशी आपली बांधिलकी म्हणून एक नियम करणारे की नाही की त्या शहरामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या कमीत कमी इतकं क्षेत्रफळ हे झाडांनी व्यापलेलं पाहिजे, असा कायदा करणार की नाही आपण? अध्यक्ष महोदय, हा जर कायदा नाही केला तुम्ही आणि ही झाडांची कत्तल अशीच चालू राहिली तर पुढची पिढी तुम्हाला आणि मला माफ करणार नाही. अध्यक्ष महोदय, आज पाऊस पडत नाहीये, उद्याच्या काळात अनेक गोष्टी घडतील. या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं कुणाला तोंड द्यायला लागणार आहे? त्यामुळं असा कायदा करून संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्याच नगरपालिका क्षेत्रामध्ये या पद्धतीचे कायदे लागू करणार का, हे माझ्या आपल्या मार्फत सरकारला विचारणं आहे.